शिर्डी शहरातील साईच्छा नगर आणि आनंदनगरमध्ये नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने येथील महिलांनी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा योगिता शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिलं। वार्डामध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईट आणि पाणी आदी गोष्टींची कमतरता असल्यामुळे महिलांनी नगराध्यक्षांसमोर नाराजी व्यक्त केली। तसेच लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडवा अशी विनंती देखील केली। दरम्यान खुद्द सत्तेमध्ये असलेले उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांना आपल्याच वार्डातील मूलभूत प्रश्नांसाठी महिलांसमवेत नगराध्यक्षांना निवेदन देण्याची वेळ आली आहे। याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष गोंदकर यांनी प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि एका महिलेने देखील आपल्या अडचणी कथित केल्या। आज साईच्छा नगर भागातील काही महिला निवेदन घेऊन आल्या होत्या। त्यांनी आज माननीय नगराध्यक्षांना निवेदन दिलं की त्या भागामध्ये आज रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। रस्ता म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल। आज पहिल्याच पावसामध्ये इतके खड्डे पडले आणि पाणी साचलं आहे। तिथे ड्रेनेज लाईन उपलब्ध नाही। तिथे पिण्याची पाईपलाईन एका गल्लीला टाकली तर दुसऱ्या गल्लीला लाईन नाही आहे। तिथं स्ट्रीट लाईट नाही। परत MSVचे पोल, एका पोलवरून टॅप कनेक्शन असे 50 घरांना गेले आहे। तिथं कोणती अघटित घटना घडण्याची शक्यता आहे। या संदर्भात सर्व महिला वर्ग आज निवेदन घेऊन नगराध्यक्षांना आम्ही निवेदन दिलं की या कामाला कुठेतरी गती मिळावी, जेणेकरून त्या रस्त्याचा प्रॉब्लेम असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल, ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल, या समस्या लवकर दूर व्हाव्यात। नाही तर अन्यथा यापुढील काळात आम्ही वार्ड क्रमांक 13 मधून आंदोलन करण्याचा इशारा देतो की लवकर हे काम पूर्ण झाले पाहिजे। कारण साईच्छा नगर आणि आनंदनगर हा भाग दुर्मिळ राहिलेला आहे खूप, म्हणजे त्याच्या कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। या संदर्भात आज महिला आम्ही सर्व मिळून माननीय नगराध्यक्ष यांना आज निवेदन दिलेलं आहे। या संदर्भात त्यांनी तातडीने याच्यावर कारवाई करावी अशी आम्ही सर्व ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने त्यांना विनंती करतो। मी संगीता लेंगरे, राहणार शिर्डी। मी साईच्छा नगरच्या शेजारी आनंदनगर तिथे राहते आणि आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की लाईटचा, रस्त्याचा, ड्रेनेज लाईनचा सगळ्याचा प्रॉब्लेम आहे। त्याच्यासाठी मी निवेदन द्यायला आम्ही सगळ्या महिला घेऊन मी नगरपालिकेत आले। रस्त्याला खड्डे पडले, खूप खड्डे आहेत, त्याच्यातनं चालायला येत नाही, पाणी साचलेलं आहे खूप, कचऱ्याची गाडी येत नाही वेळेला, कचरा खूप साचलेला आहे, मुलांना शाळेला जायला खूप अडचण येते। पाण्याची अडचण की पाण्याला एका गल्लीत लाईन टाकलेली, एका गल्लीत लाईन नाही आहे, पण नाही आहे, मग त्याच्यामुळं भांडणं होतं। टँकर येतो, एका ठिकाणी उभा राहतो, पाणी पुरत नाही आहे आम्हाला। हे समस्या सगळ्या मी नगरपालिकेत आले होते निवेदन, नगराध्यक्ष त्यांच्याकडे